सकाळी 8 वाजेपासून आपल्या भुसावळ तालुक्यातील काही जिल्हा परिषद गट ज्याच्यामध्ये प्रामुख्याने साकेगाव, कंडारी, कुऱ्हा, वाराणसी यामधून आपण आपल्या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्रीरामदादा पाटील यांच्या प्रचाराची सुरुवात केली। सुरुवातीला साकेगाव या ठिकाणून सकाळी 8 वाजता आपली सुरुवात झाली। लोकांचा प्रतिसाद प्रत्येक गावामध्ये प्रचंड होता। सुप्तपणे लोक कामही करीत आहेत। आजच्या या गोष्टीवरून असं कळलं किंवा कळण्यापेक्षा आपल्याला सर्वांनाही माहिती आहे जे चाललंय देशात त्याच्या विरोधात लोकांची फार चीड आहे आणि त्या निमित्ताने अनेक लोक, अनेक कार्यकर्ते पक्षाचे तर सोबत असतातच, मात्र त्यासोबत जनता जी होती ती सुद्धा रॅलीमध्ये सहभागी स्वयंस्फूर्तीने होत होती। तर या प्रचारासाठी सकाळपासून तर आत्ता म्हणजे सकाळी 8 वाजेला म्हणजे सकाळी 7 वाजेला तुम्ही घराच्या बाहेर निघाले असणार, तेव्हापासून तर आता 8:30 पर्यंत तब्बल 12 तासांपेक्षा जास्त कालावधी झाला। या कालावधीमध्ये आपले अनेक पदाधिकारी, महाविकास आघाडीचे, त्याच्यामध्ये काँग्रेसचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, शिवसेनेचे असतील, सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि वरणगाव या शहरामध्ये जमलेले सर्व आपल्या महाविकास आघाडीवर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सर्व जनता, या सर्वांचं या प्रचारासाठी आपण जे योगदान दिलं त्याबद्दल मी सर्वांचं आभार मानतो। आणि या ठिकाणी आजच्या दिवसभराचा हा प्रचार दौरा आपण विसर्जित करीत आहोत। सर्वांचे मनपूर्वक आभार। असाच पाठिंबा मतदान रूपामध्ये आपण परावर्तित करावा हेच आवाहन मी महाविकास आघाडीच्या वतीने करतो। धन्यवाद। वरणगावला चांगला प्रतिसाद मिळाला आहे। वरणगाव हे पूर्वीपासून काँग्रेस प्रेमी गाव असल्याने या ठिकाणी राष्ट्रवादीचे नगरसेवक राजेंद्र चौधरी असतील, दीपक मराठे असतील, वायरसेन असतील, बबलू असेल, सर्व अल्पसंख्याक समाजाचे नेते मंडळी चांगल्या पद्धतीने पक्षाशी जुळलेले आहेत। नगरपालिका निवडणुकीत त्यांनी चांगली तयारी केली। कोरोना काळात चांगलं काम केलं आणि सदैव सतत लोकांशी त्यांना संपर्क चांगला असल्याकारणाने अधिकृत महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांना वरणगाव शहरात चांगलं मताधिक्य मिळेल। ठामपणे शेतकरी, शेतमजूर, युवक, महिला, व्यापारी सर्व प्रश्न आहे म्हणजे वर्षभरापासून राज्य सरकार, केंद्र सरकार विचारते असताना देखील काही उपयोग झाला नाही। निवेदन दिले, आंदोलन केली। प्रत्यक्षात या जिल्ह्यात 3 मंत्री असताना त्यांनी तोंडाला पाणी पुसले, शेतकऱ्याची थट्टा केलेली आहे। परवा श्रीराम पाटलांनी फॉर्म भरला असताना तिथली उपस्थिती पाहून समोरच्यांचे धाबे दणरले, परंतु आम्हाला अधिक त्या ठिकाणी आत्मविश्वास दाखवायचा आहे। जनसंपर्क वाढवून लोकांचा विश्वास आम्हाला कमवायचा आहे आणि येत्या 13 मेला मतपेटीद्वारे त्या ठिकाणी तुतारी कोण वाजवतं हे दिसायला म्हणत नाही, परंतु आम्ही जिंकून येऊ एवढा विश्वास आम्हाला आहे। खरं तर आम्ही आज महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून आपल्या सर्व जनतेच्या समोर जातो आहे आणि जनतेला आधीच आपण ही उमेदवारी सुपूर्द केली, त्यामुळे जनता ही सुद्धा याच्यात उमेदवारी म्हणून संपर्कात येते। त्यामुळे हा जो प्रतिसाद आहे खूप म्हणजे अप्रतिम प्रतिसाद आहे, त्यामुळे खूप मनस्वी आनंद होतो। आणि खरं म्हणजे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जो विश्वास टाकलेला आहे तो आज सार्थक ठरत आहे। मुद्दे कुठले नाहीत असं म्हणावं लागेल। शेती, शेतमाल, शेतकरी, तरुण, तुमचे व्यापारी, अल्पसंख्याक, भरपूर काही मुद्दे, रेल्वे आहेत, रस्ते आहेत, पाण्याचा प्रश्न आहे। मला वाटतं या वरणगावमध्ये 15 वर्षात पाणी महिना पाणी येते, म्हणजे नेमकं काय प्रकार आहे? म्हणजे आपण जंगलात जातो का असं वाटतं का? की गेल्या 10 वर्षापासून बघतोय मी की लोकप्रतिनिधी काय करतायत। तर जळगाव जिल्हा हा केळीमध्ये अग्रगण्य जिल्हा आहे, म्हणजे सर्वात जास्त केळी उत्पादक जिल्हा आहे। असं असून सुद्धा आपल्या जळगाव जिल्ह्यात केळी ही निर्यात फार कमी होते आणि सर्वात जास्त केळी ही सोलापूर जिल्ह्याची निर्यात होते। त्याला रिझनही तसंच आहे की आपल्या लोकप्रतिनिधी कुठलाही प्रयत्न केलेले नाही की आपल्या शेतकऱ्यांना कुठल्या सुविधा असायला पाहिजे। केळीचे प्री-चिलिंग प्लांट असायला पाहिजे, त्यासाठी फास्ट वेळेवर जाण्यासाठी रस्त्याची सुविधा असायला पाहिजे, दळणवळणाची व्यवस्था प्रॉपर असायला पाहिजे। त्यामुळे ही शोकांतिकाने आपण ते चांगल्या प्रकारे ते पूर्ण करू आणि त्याच्यावरती आपण जोर देऊ, कारण केळी हा आपला जळगाव जिल्हा हा सर्वात मोठा उत्पादन जिल्हा आहे। तर म्हणजे जे आधी जे कारखाने होते ते सुद्धा त्यांनी बंद पडले। एक फैजपूरचा कारखाना बंद पडला, दीपनगरचा प्रश्न कॉन्ट्रॅक्ट शिकवून झालेला आहे। तुमची ऑर्डर्स फॅक्टरी आपली जी आहे ती तिथे सुद्धा प्रायव्हेटीकरणाचा विषय चाललेला आहे। तरुणांना बेरोजगार करणे हा यांचा मला वाटते त्यांचं फॅशन झालेलं असं वाटतं। पण येणाऱ्या काळात आपण त्याच्यासाठीच आपण तरुणांसाठी नवीन उद्योग उभारले गेले पाहिजे। शेतीमालावरती प्रक्रिया करणारे उद्योग आपल्याला आले पाहिजे, त्यामुळे शेती, शेतकरी आणि तरुण वर्ग आणि सर्वांना काम मिळेल असं प्रयत्न आपण करणार आहोत।